नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. पुणेकरांनो, तुम्ही खात आहात ते पनीर भेसळयुक्त तर नाही ना? कारण ऐन सणासुदीच्या तोंडावर पुण्यात विक्रीसाठी आणलेलं तब्बल 5,000 किलो भेसळयुक्त पनीर जप्त करण्यात आलंय. गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. सप्टेंबर महिन्यात गौरी गणपती सारखे सण असून या काळात विविध पदार्थांची मोठी विक्री होत असते. पनीरला सुद्धा विशेष मागणी असते. मात्र मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त पनीरची विक्री पुण्यात होत असल्याच्या अनेक घटना उघड झाल्या आहेत. हे पदार्थ विकून पुणेकरांच्या जीवाशी खेळ खेळला जातोय. अशीच एक घटना उघडकीस आली. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त पनीर विक्रीसाठी पाठवण्यात जात असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली. कात्रज चौकात पनीर वाहतूक करणारा टेम्पो थांबल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने टेम्पो चालकाला ताब्यात घेतलं. टेम्पोतून 10 लाख रुपयांचं 5,000 किलो पनीर जप्त करण्यात आलंय. व्हेज खाणारी व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेही रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली की हमखास पनीर मागवते. पण आता पनीर आणि त्यापासून बनवले जाणारे विविध पदार्थ खाताना काळजी घेण्याची गरज आहे. कारण तुमच्या आवडीच्या पनीरमध्ये भेसळीचं प्रमाण वाढलंय. भेसळयुक्त पनीर खाल्ल्याने शरीरावर नेमका काय परिणाम होतो याविषयी डॉक्टर अविनाश भोंडवे काय म्हणतायत पाहूयात. आता पनीर आपण पाहिलं तर पनीर हा आरोग्याच्या दृष्टीने एक चांगला आहार घटक आहे आणि शाकाहारी व्यक्तींना चांगल्या प्रकारची प्रथिनं किंवा प्रोटीन्स मिळण्यासाठी त्याचप्रमाणे कॅल्शियम, मॅग्नेशियम, काही जीवनसत्व ही त्याच्यामधून चांगल्या प्रमाणात मिळतात आणि त्याची चव आणि याच्यामुळे ते खूप लोकप्रिय आहे. परंतु यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची भेसळ केल्यामुळं ते जर खाण्यात आलं तर आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम होतात. यामध्ये 2-3 गोष्टी अशी आहेत की त्याच्यामध्ये पामोलिन ऑइल वापरतात, त्याच्यामध्ये मैदा वापरतात, त्याच्यामध्ये काही रंगही वेगवेगळ्या प्रकारचे वापरतात. तर ह्या गोष्टींमुळं फूड पॉयझनिंग होण्याची शक्यता असते आणि आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जुलाब, उलट्या होऊ शकतात आणि शरीरातलं पाणी कमी होऊन व्यक्ती बेशुद्धही होऊ शकते. दुसरी गोष्ट अशी आहे की असं वरचेवर जर आपण खाण्यात आले असं भेसळयुक्त पनीर किंवा कुठलेही भेसळयुक्त अशा पद्धतीचे पदार्थ तर कालांतराने आपल्या यकृतावर परिणाम होऊ शकतो. यकृत खराब होऊ शकतं, आपली आतडीसुद्धा त्याला कायमची सूज येऊ शकते आणि त्याचबरोबर खूप काळ हे घेतलं तर आपल्या मूत्रपिंडांवरही त्याचा परिणाम होतो. थोडक्यामध्ये भेसळयुक्त पनीर हे आपल्या आरोग्याला अतिशय बाधक आणि त्रासदायक आहे. पुण्यात कारवाई करण्यात आलेलं भेसळयुक्त पनीर बाणेर येथील नॅशनल ॲग्रिकल्चर अँड फूड ॲनालिसिस अँड रिसर्च इन्स्टिट्यूटच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आलं होतं. तपासणीमध्ये पनीर भेसळयुक्त असल्याचा अहवाल देण्यात आला. त्यानंतर भेसळयुक्त पनीर नष्ट करण्यात आलंय. पण आता ओरिजिनल पनीर आणि भेसळयुक्त पनीर ओळखायचं कसं हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. याविषयी डॉक्टर अविनाश भोंडवे काय म्हणालेत पाहूयात. आपण नेहमी ऐकतो की बाजारामध्ये भेसळयुक्त पनीर आलं आहे आणि पकडलं आहे. परंतु हे भेसळयुक्त पनीर अनेकदा सगळीकडं विकलं जात असतं. विशेषतः आणि आपल्याला ते लक्षातही येत नाही. विशेषतः ज्या वेळेला आपण हॉटेल्समध्ये किंवा कुठं जाऊन खातो तेव्हा तयार पदार्थातलं पनीर आपण खातो, पनीरचे पदार्थ खातो. त्यावेळेला एक लक्षात घ्या की आपण ज्यावेळेला पनीर खातो त्याला ते चावलं की ते आपल्याला कळतं किंवा ते अतिशय मऊ आणि पटकन त्याच्यामध्ये हे होतं. परंतु भेसळयुक्त पनीर ज्यावेळेला आपण चावतो त्याला ते रबरासारखं लागतं, त्याचे लगेच छोटे छोटे तुकडे होतात. त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचं आहे. आपण ज्यावेळेला पनीर विकत घ्यायला जातो त्यावेळेला काही गोष्टी आपण जर स्वतः करून बघू शकतो. यामध्ये त्या पनीरचा तुकडा आपण हातात घेतला आणि तो चोळला तर जर चांगलं पनीर असेल, भेसळ नसलेलं, तर ते आपल्या शरीरावर त्याचे बारीक असे थर तयार होतो. परंतु भेसळयुक्त पनीर असेल तर त्याचे तुकडे तुकडे होतात छोटे छोटे. त्याचबरोबर भेसळयुक्त पनीरमध्ये अनेकदा मैदा किंवा काही प्रकारचा स्टार्च वापरलेला असतो. त्याच्यामुळे टिंक्चर आयोडीन जे मिळतं ते जर त्यातला पनीरचा एक तुकडा घेऊन त्याच्यावर जर आपण टिंक्चर आयोडीन टाकलं तरी ते जांभळं बनतं. कारण स्टार्च जे असतं ते स्टार्चचा आणि आयोडीनचा संपर्क आला की ते जांभळं होतं, ते लगेच लक्षात येतं. तिसरं एक महत्त्वाचं असं, आपण घरी आणलेलं पनीर जर आपण पाहिलं तर त्याच्यातला एक तुकडा घेऊन जर आपण गरम पाण्यात म्हणजे उकळला आणि त्यामध्ये उकळताना त्याच्यामध्ये डाळीचं पीठ टाकलं तर एक
ते उकळल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला ते निवाळ ठेवलं तर ते पनीर लाल होतं. हा एक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण त्याच्यामधली जी दूषित पदार्थ असतात त्याचा आणि या डाळीच्या पिठाचा संपर्क होऊन ते लाल बनतं. याप्रमाणे मग अन्न आणि औषध प्रशासनाकडं इतरही अनेक केमिकल टेस्ट आहेत की ज्यामध्ये कशाचं भेसळ केलं हेही ओळखलं जातं. परंतु घरच्या घरी या पद्धतीने आपण हे बघणं अतिशय आवश्यक आहे. पनीर हा एक आपला आवडीचा आणि चांगला पदार्थ आहे आणि विशेषतः शाकाहारी व्यक्तींना आणि मांसाहारी व्यक्तींनाही तो आवडत असतो. त्याच्यामुळं भेसळयुक्त पनीर खाऊन आपलं आरोग्य बिघडवण्यापेक्षा आपण ते ज्यावेळेला घेतानाच त्याची जर आपण तपासणी केली या छोट्या पद्धतीने तर निश्चितच आपण हे धोके टाळू शकतो. सण उत्सवांच्या कालावधीत ग्राहकांची फसवणूक करून कमी दर्जाचे अन्नपदार्थ विक्री होण्याचे प्रकार हल्ली वाढलेत. नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे पनीर खात असाल तर काळजी घेणं आवश्यक आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर पहा 24 तास.